महत्त्वाची अपडेट तुमच्यासोबत शेअर करत आहे। आज बघा, केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजने मोठा बदल केला आहे। काय आहे तो बदल ते आपण बघणार आहोत। तर तब्बल 6 वर्षांनी या योजनेत मोठा बदल झालेला आहे। तर ज्यांनी सुद्धा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे, त्यांनी माहिती करून घ्यायची आहे। तर बघा, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये सुरू केली होती। देशातील सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती। या योजनेला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत। नुकताच या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे। आता 70 वर्षांहून जास्त वय असलेल्या वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा, आधी 70 वर्षापर्यंत मर्यादित होती, आता 70 वर्षावरून जास्त वय असणाऱ्या वयस्कर वृद्धांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। हा एक महत्त्वाचा बदल आहे। आणखी भरपूर सारे बदल आहेत ते आपण बघणार आहोत। तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे लागते। हे कार्ड असलेल्या लाभार्थ्याला वर्षाकाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतो। बघा, हे कार्ड असणाऱ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार हा मिळतो। मोफत उपचार हा घेता येतात। या योजनेअंतर्गत देशातील 29,000हून जास्त रुग्णालयामध्ये कॅशलेस व पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ नागरिक घेऊ शकतात। 30 जून 2024 पर्यंत या योजनेचा लाभ 34.7 कोटी लोकांनी घेतला आहे। नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे। जे आता यांचा समावेश झालेला आहे 70 वर्षापेक्षा जास्त म्हणजेच वयस्कर असलेल्या लोकांचा। त्यामुळे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणत्या आजारांवर उपचार घेतला जातो? तर बघा, या योजनेअंतर्गत कोरोना, कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघे आणि हिप रिप्लेसमेंट, वंध्यत्व, मोतीबिंदू अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार हा केला जातो। बघा, एवढे सारे आहेत जे गंभीर आजार आहेत त्याच्यावर मोफत उपचार हा केला जातो या कार्ड मार्फत। एका कुटुंबातील किती लोकांचे आयुष्यमान कार्ड काढता येतात? तर ते बघा, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील किती लोकांचे कार्ड काढता येतात असा प्रश्न अनेकांना पडतो। पण या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य संख्येबाबत कोणतीही मर्यादा नाही। तुमच्या कुटुंबात जेवढे काही लोक असतील त्या सर्वांचं हे कार्ड निघते। ते या योजनेसाठी पात्र आहेत, ते आयुष्यमान कार्ड काढू शकतात। किती पण संख्या असो त्याची काही पात्रता नाही आहे। आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्रता। आयुष्यमान भारत योजनेसाठी कच्चे घर असणारे लोक, भूमिहीन लोक, ग्रामीण भागात राहणारे लोक, तृतीयपंथी, दारिद्र्य रेषेखालील लोक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक, EWS कॅटेगरीतले, उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात। हे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, मजुरी करून उदरनिर्वाह करतात, हे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात। कुटुंबाचे कार्ड काढायचे असेल तर तुम्ही कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा उल्लेख असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा UTI ITSL केंद्रावर जा। तिथे पात्रता तपासा। तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवून मिळेल। ऑनलाईन आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी काय करावे? तर बघा, काय करायचं आहे, ज्यांना ऑनलाईन काढायचं आहे त्यांनी आयुष्यमान ॲप डाउनलोड करा। तुम्ही Google Play स्टोअरवरून आयुष्यमान ॲप डाउनलोड करू शकता किंवा सरकारी वेबसाईटला भेट देऊन कार्डसाठी अर्ज करू शकता। ॲप डाउनलोड केल्यावर मोबाईल नंबर टाका आणि लॉग इन करा। पात्रता तपासा। तुमची पात्र असाल तर आधार KYC करा, फोटो अपलोड करा आणि कार्ड डाउनलोड करा। ही प्रोसिजर आहे ज्यांना ऑनलाईन करायचं असेल, काढायचं असेल कार्ड त्यांच्यासाठी। ऑफलाईन मग तुम्ही स्वतः जाऊन तिथे कागदपत्र जे काही ते तुम्हाला त्यांना द्यायचे आहे ते तुम्हाला देतील करून। अशा पद्धतीने कार्ड आहे। 5 लाखापर्यंत याच्यावर तुम्हाला
बेनिफिट आहे। आणि आता 60 वर्षाच्या वरील 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा सुद्धा यात समावेश केला आहे। त्याच्यामुळे महत्त्वाचं असं कार्ड आहे आयुष्यमान भारत। नक्की सर्वांनी बनवून घ्या आणि या योजनेचा, सरकारच्या या योजनेचा फायदा घ्या। चला, तर ही महत्त्वाची अपडेट होती। कसं काढायचं, काय काढायचं ते सर्व प्रोसिजर दिलेली आहे। आणि यात मोठा बदल म्हणजे 70 वर्षाच्या वरील लोकांचा यात समावेश करण्यात आला आहे, याच्या आधी नव्हता। चला, तर भेटूया महत्त्वपूर्ण असंच व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार।